नमस्कार मित्रांनो, फार्मा गायडन्स आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। जी काय स्केलेटल सिस्टीम आहे किंवा मग ह्युमन बोन आहेत किंवा ओसीएस सिस्टीम आहे, ह्या चॅप्टरमधील जे काय पुढील भाग आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे मित्रांनो, याला चांगल्या प्रकारे प्रिपेअर करा। जमलं तर व्हिडिओ एक दोन वेळेस पहा म्हणजे तुम्हाला तो समजून जाईल। आपण या ठिकाणी जास्त डिस्क्रिप्शन एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत नाहीत, परंतु जे काय मॅक्झिमम डाटा आहे तो या ठिकाणी आपण जे काय विविध प्रकारच्या नोट्स आहेत आपण रेफरन्स बुकमधून मिळवलेला जे काय डाटा आहे तो या ठिकाणी आपण एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे तो या ठिकाणी आपल्याला सांगत आहे। मी कोणत्या प्रकारचं एक्स्ट्रा या ठिकाणी एक्सप्लेनेशन देणार नाही, कारण की व्हिडिओ लेंथी बनणार आहे। त्यामुळे जे काय फॅक्ट आहेत किंवा मग महत्त्वाचा डाटा ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर या ठिकाणी जे काय ह्युमन स्केलेटल सिस्टीम आहे हे दोन पार्टमध्ये मेनली काय केलेले आहे, डिवाइड झालेले किंवा त्याचे दोन प्रकार आहेत, टाईप आहेत, ॲक्झियल स्केलेटन आणि अपेंडिक्युलर स्केलेटन। जे काय ॲक्झियल स्केलेटन आहे असा जो मेन आहे ॲक्सिस, दुसरा आहे अपेंडिक्युलर। तर अशा दोन याच्यामध्ये तो काय झालेला आहे, डिवाइड झालेला आहे। ओके, ॲक्झियल स्केलेटनमध्ये तर ॲक्झियल स्केलेटन आणि अपेंडिक्युलर स्केलेटन। तर ॲक्झियल स्केलेटन कन्सिस्ट ऑफ स्कल, स्पाइन अँड रिब्स। म्हणजे काय, जे काय स्पायनल कॉर्ड असेल, व्हर्टिब्रिया असेल किंवा मग स्कल असेल, रिब्स असेल, हे ॲक्झियल स्केलेटनमध्ये येतात। त्याचबरोबर दीज आर द सिच्युएटेड सिमेट्रिकली अलॉंग द सेंट्रल व्हर्टिकल ॲक्सिस ऑफ द बॉडी। जे काय सेंट्रल व्हर्टिकल ॲक्सिस आहे त्यावरती हा ॲक्झियल स्केलेटन काय झालेला आहे, सिमेट्रिकली सिच्युएटेड आहे। त्याचबरोबर अपेंडिक्युलर स्केलेटन इज मेड अप ऑफ बोन ऑफ द अपर लिम्ब अँड लोअर लिम्ब्स, ओके, अँड ऑन आयदर साइड ऑफ द सेंट्रल ॲक्सिस। जे काय अपेंडिक्युलर जे काय स्केलेटन आहे त्याच्यामध्ये जे काय अप्पर अँड लोअर लिम्बचे जे बोन आहेत ते काय येतात, अपेंडिक्युलर स्केलेटनमध्ये येतात। म्हणजे हात आणि पायाचे जे काय बोन येतात ते अपेंडिक्युलर स्केलेटनमध्ये येतात। आणि मॅक्झिमम जे काय सेंट्रल याच्यामध्ये येणार, सिमेट्रिकली सेंट्रल ॲक्सिसवरती येणारे ते बोन आहेत ते ॲक्झियल स्केलेटनमध्ये येणार आहेत। त्याच्यामध्ये स्कल बोन, थॉरॅसिक बोन, व्हर्टिब्रल कॉलम हे सर्व कुठे येणार आहेत, ॲक्सियल स्केलेटनमध्ये येणार आहेत। आणि अपेंडिक्युलर स्केलेटन म्हणजे जे काय बाहेर हात आणि पायाचे जे काय बोन आहेत ते कुठे येणार आहेत, अपेंडिक्युलर स्केलेटनमध्ये येणार आहेत। त्याचबरोबर जे काय आपण ॲक्झियल स्केलेटन पाहूयात या ठिकाणी। ॲक्झियल स्केलेटन म्हणजे काय, तर ॲक्झियल स्केलेटनमध्ये लॉन्जिट्युडनल ॲक्सिस किंवा मेन ॲक्सिस, व्हर्टिब्रल सेंट्रल ॲक्सिस आपण म्हणूयात त्याला। ओके, जे काय ॲक्झियल स्केलेटन फॉर्म द लॉन्जिट्युडनल ॲक्सिस, त्यालाच आपण मेन ॲक्सिस म्हणूयात किंवा मग व्हर्टिकल सेंट्रल ॲक्सिस। लक्षात घ्या, जे काय लॉन्जिट्युडनल ॲक्सिसलाच आपण काय म्हणू शकतो, मेन ॲक्सिस, vertical central axis of the body and protect the brain, spinal cord organ in the thorax। म्हणजे काय, ऑर्गन इन द थोरॅक्स मध्ये काय असणार आहे, लंग्स असणार आहे, फुफ्फुस असणार आहेत, त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काय करतो हा ॲक्झियल स्केलेटन करतो। म्हणजे जे काय महत्त्वाचे बॉडीचे ऑर्गन आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम हा ॲक्झियल स्केलेटन करतो। ब्रेन असेल, स्पायनल कॉर्ड असेल किंवा ऑर्गन इन द थोरॅक्स असेल। ॲक्झियल स्केलेटन आर कंपोज्ड बाय द 18 बोन, ओके, 80 बोन बनलेला आहे हा ॲक्झियल स्केलेटन। ओके, इंटू 3 मेजर रिजन, त्याचे 3 मेजर रिजन आहेत, इन्क्लुडिंग द बोन ऑफ द स्कल, व्हर्टिब्रल कॉलम अँड रिब केस। ओके, तर ॲक्झियल स्केलेटनचे 3 मेन पार्टनं तो बनलेला आहे। मग तो आहे स्कलचे बोन असतील, व्हर्टिब्रल कॉलमचे बोन असतील आणि रिब केजचे बोन असतील। असे जवळपास 80 बोननं काय बनलेलं आहे बघा, 80 ॲक्झियल स्केलेटन बनलेलं आहे। हे एक लक्षात घ्या, ॲक्झियल स्केलेटनमध्ये किती बोन आहेत, तर 80 बोन आहेत। ओके, त्याचबरोबर इन्क्लुडिंग द बोन ऑफ द स्कल, व्हर्टिब्रल, ऑल बोन ऑफ द हेड, नेक, चेस्ट अँड बॅक। आता त्याच्यामध्ये कोणते बोन येतील, हेड, नेक, चेस्ट आणि बॅक हे सुद्धा ॲक्झियल स्केलेटनमध्ये येतील। म्हणजे बॅक, हेड, नेक, चेस्ट। ओके, the function of the axial skeleton is to provide the support and protection for the brain, spinal cord and organ in the vertebral ventral cavity। जे काय ब्रेन असेल, स्पायनल कॉर्ड असेल किंवा मग थोरॅसिक कॅव्हिटीमधले जे काय ऑर्गन असतील त्यांना प्रोटेक्ट आणि सपोर्ट करण्याचं काम हा ॲक्झियल स्केलेटन करतो। हे एक लक्षात घ्या। म्हणजे सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की जे काय ॲक्झियल स्केलेटन आहे, ब्रेन, स्पायनल कॉर्ड किंवा मग थोरॅसिक केजमधले जे काय ऑर्गन असतील त्यांना सपोर्ट आणि प्रोटेक्ट करण्याचं काम हा ॲक्झियल स्केलेटन करतो। जवळपास 80 बोन ह्या ॲक्झियल स्केलेटनमध्ये आहेत। त्याचे जे काय हा ॲक्झियल स्केलेटन मेनली किती बोननं बनलेला आहे, स्कल बोन, व्हर्टिब्रल कॉलमचे बोन आणि
थोरेसिक बोन अशा बोननं हा बनलेला आहे. इट प्रोव्हाइड अ सरफेस फॉर अटॅचमेंट ऑफ मसल दॅट मूव द हेड नेक अँड ट्रंक. ओके, तर जे काय नेक असेल, हेड असेल, ट्रंक असेल, यांना जे काय मसल अटॅच आहेत त्यांना सपोर्ट किंवा अटॅचमेंट करण्याचं काम किंवा अटॅचमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम हा ॲक्झियल स्केलेटन करतो. त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो स्कल असेल, व्हर्टिब्रल कॉलम असेल आणि थोरॅसिक एज हे याचे काय तीन प्रकारचे बोन हा काय बनलेला आहे, ॲक्झियल स्केलेटन बनलेला आहे. आपण या ठिकाणी स्कल बोन पाहणार आहोत. तर स्कल बोन पाहताना आपल्याला या ठिकाणी इमेजमध्ये पाहू शकता की स्कलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बोन आहेत. जसं फ्रंटल बोन आहे, हा समोरचा फ्रंटल बोन आहे आपलं, जे काय आपण त्याला माथा म्हणूयात. त्यानंतर हा परायटल बोन आहे. ओके, परायटल बोन आहे. नंतर स्पेनॉइड बोन आहे, हा स्पेनॉइड बोन आहे. त्यानंतर इथमॉइड बोन हा नाकाच्या जवळचा. त्याचबरोबर टेम्पोरल बोन. ओके, हा त्याला टेम्पोरल बोन आहे, टेम्पोरल बोन. ओके, जबड्याच्या जवळचा ओके. ओके, तर अशा प्रकारचे तुम्ही ऑक्सिपिटल बोन पण आहे पाठीमागचा, हा ऑक्सिपिटल बोन अनपियर्ड आहे. लॅटरल व्ह्यू ऑफ द स्कल आहे हा, आणि अँटेरियर व्ह्यू ऑफ द स्कल आहे. ओके, अशा प्रकारे तुम्ही बोन पाहू शकता. क्रॅनियल बोन म्हणून किंवा मग स्कल बोन म्हणून त्याला, स्कल बोन. ओके, तर डायग्राम तुम्हाला एच पीमध्ये सगळ्या ठिकाणी पाहिलेला मिळते किंवा मग तुम्ही पाहिलेली आहे, माहिती आहे तुम्हाला. परंतु कन्फ्युजन कुठं होतं, नंबर ऑफ बोन किंवा मग त्याच्या बोनचे फंक्शन, शेप, साईज, बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आपल्याला कन्फ्युजन होतात. तर या ठिकाणी आपण पाहूयात जे काय स्कल इज फॉर्म्ड बाय द बोन ऑफ द हेड अँड फेस. जे काय स्कल कशानं फॉर्म झालेली आहे, जे काय हेड अँड फेसचे बोन आहेत त्यानं काय बनलेले, स्कल बनलेले. द बोन ऑफ स्कल आर फ्लॅट अँड स्ट्रॉंग. ओके, तर स्कलचे बोन कसे आहेत बघा, फ्लॅट बोन आहेत. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे बोन आहेत, फ्लॅट बोन आहेत आणि स्ट्रॉंग बोन आहेत स्कलचे. लक्षात ठेवा, स्कलचे बोन कसे आहेत, फ्लॅट आहेत आणि स्ट्रॉंग बोन आहेत. जर स्कलचे बोन जर वीक असते किंवा ठुसळ असते तर आपण पडलं काय झालं असतं तर आपल्याला मार लागला असता किंवा ते फुटले असते आणि मग आपला ब्रेन बाहेर पडला असता किंवा ब्रेनला इजा झाली असते. त्यामुळं ब्रेनला प्रोटेक्ट करण्यासाठी स्कलचे बोन खूप स्ट्रॉंग आहेत. मोस्ट ऑफ स्कल बोन आर फ्लॅटेंड अँड फर्मली युनायटेड इंटरलॉकिंग. ओके, जॉईंट कॉल्ड ॲज अ सुचर्स. जे काय सुचर आहे, जे काय जॉईंट आहेत स्कलमधले त्याला काय म्हणायचं, सुचर्स आहेत. आणि या जॉईंटनंच काय करतात ते इंटरलॉकिंगली काय आहेत, जॉईंट आहेत. स्कलमधले जे काही बोन आहेत ते इंटरलॉकिंगली जॉईंट आहेत, त्याला सुचर म्हणायचं. त्या जॉईंटला काय म्हणायचं, सुचर म्हणायचं. बट जे काय मॅन्डिबल बोन विच इज कनेक्टेड टू द रेस्ट ऑफ स्कल फ्रीली मुव्हेबल बोन. लक्षात घ्या, जे स्कलमधलं एकच बोन आहे त्याला मॅन्डिबल म्हणूयात, त्याला लोअर जो आपण म्हणूयात हाच काय आहे, मुव्हेबल आहे. लक्षात घ्या, याच्यावर पण क्वेश्चन विचारला जातो, सुचरवर आणि हा मॅन्डिबलवर क्वेश्चन विचारला आहे. तर स्कलमधलं मुव्हेबल बोन कोणतं आहे तर तो आहे मॅन्डिबल, त्याला लोअर जॉ म्हणायचं. ओके, आणि स्कलचे जे काय जॉईंट आहे त्याला सुचर्स म्हणायचं. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. द स्कल region articulate with the superior region of vertebral column with help of two occipital condyli. Okay, डायकॉन्डिलिक स्कल म्हणूयात त्याला. द स्कल बघा दोन कॉन्डिलीनं बनलेले म्हणून त्याला काय म्हणायचं, डायकॉन्डिलिक स्कल. द स्कल इज द मोस्ट कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ऑफ द ह्युमन बॉडी. बघा स्कल काय आहे, मोस्ट कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ऑफ ह्युमन बॉडी. इट फॉर्म द हार्ड प्रोटेक्टिव्ह आउटर कवरिंग फॉर द ब्रेन. म्हणजे स्कलचं फंक्शन काय आहे, इट फॉर्म हार्ड प्रोटेक्टिव्ह कवरिंग टू द ब्रेन. ओके, म्हणजेच हे काय स्ट्रॉंग बोननं काय झालेले, फॉर्म झालेले. आणि ते बोन कसे आहेत, फ्लॅट बोन आहेत. आणि मग ते काय करते, ब्रेनला जे काय प्रोटेक्टिव्ह कवरिंग प्रोव्हाइड करण्याचं काम हे स्कल करते. हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर नेक्स्ट स्लाइड पाहूयात आपण. डायग्राम तो तुम्ही पाहिले, इमेज पाहिलेत. त्यानंतर स्कल कन्सिस्ट ऑफ 22 इरेग्युलर बोन इंटू 2 मेजर एरिया. द क्रॅनियम बोन आणि दुसरा आहे फॅशियल बोन. आता स्कलचे दोन प्रकार आहेत, क्रॅनियम बोन आणि फॅशियल बोन. जवळपास 22 इरेग्युलर बोन आहेत स्कलमध्ये. त्याच्यामध्ये क्रॅनियम बोन आहेत आणि फेशियल बोन आहेत. देअर आर द 8 बोन फ्रॉम द क्रॅनियम. त्यामध्ये क्रॅनियममध्ये किती बोन आहेत, 8 बोन आहेत. त्याचबरोबर 14 बोन मेक अप द फेस. त्याच्यामधले 14 बोन काय झाले, फेसचे झाले. लक्षात घ्या, 8 किती झाले, 22. आणि 7 associated bone of the skull that include the inner ear contains 6 ossicle
there is a 3 small bone in each ear and one is hyoid. Okay, hyoid. Okay, the jaw bone or mandible, lower jaw is the only movable bone in the skull. आता लक्षात घ्या, तुम्ही म्हणता मी काय म्हणलं, जे काय 22 बोन आहेत इरेग्युलर बोन यांना स्कल बनलेली आहे, परंतु तुम्ही म्हणता मी या ठिकाणी सांगतो की 14 काय आहेत, 8 बोन काय आहेत, क्रॅनियमचे आहेत, सॉरी हेडचे, क्रॅनियम हेडचे आहेत आणि 14 बोन मेकअप फेसचे आहे. परत मी सांगितलं 7 बोन असोसिएटेड बोन ऑफ द स्कल दॅट इन्क्लूड द इनर इयर ऑफ द जे आहे त्याचे 6 आहेत आणि एक काय आपला हायवेड बोन आहे. हे जे काय असोसिएटेड बोन आहे ते स्कलमध्ये गृहीत धरले जात नाहीत. ते फेस आणि क्रॅनियमचेच बोन काय या ठिकाणी धरले जातात. हे असोसिएटेड बोन या ठिकाणी स्कलमध्ये कन्सिडर केले जात नाहीत. तर हायवेड बोन काय आहे, आपल्या जिभेच्या याला अटॅच असणारं बोन आहे. म्हणजे जिभेचे जे काय मसल आहेत त्याला ते मसल त्या हायवेड बोनला अटॅच आहेत. लक्षात घ्या, जिभेमध्ये हाड नाही, परंतु जे काय हाड जीभ कशाला अटॅच आहे, तर हायवेड बोनला अटॅच आहे. ओके, नंतर क्रॅनियल बोन, इट इज द फर्दर डिवायडेड इंटू 2 पार्ट. आता क्रॅनियल बोनचे परत 2 पार्ट बनलेले आहेत. त्याच्यामध्ये 8 नंबर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये फ्रंटल बोन आणि फेशियल बोन असे त्याचे काय आहेत, क्रॅनियमचे 2 पार्ट आहेत, फ्रंटल बोन आणि फेशियल बोन. तर फ्रंटल बोनमध्ये पहा, पॅरायटल बोन 2 आहेत, टेम्पोरल बोन 2 आहेत, ऑक्सिपिटल बोन 1 आहे, फेनॉइड बोन 1 आहे आणि इथमाइड बोन 1 आहे. आता बघा, पॅरायटल बोन आणि टेम्पोरल बोन 2-2 आहेत, बाकीचे ऑक्सिपिटल, फेनॉइडल, इथमाइडल बोन काय आहेत, सिंगल आहेत. त्यानंतर फेशियल बोनमध्ये आहेत, मॅन्डिबल 1च आहे, होमर 1 आहे, मॅक्झिला 2 आहेत, झायगोमॅटिक बोन 2 आहेत, पॅलेंटाईन बोन 2 आहेत, नेसल बोन 2 आहेत, लॅक्रिमल बोन 2 आहेत आणि इन्फेरियर नेसल कोंची 2 आहेत. असे किती होतील हे? ओके, त्याचबरोबर जे काय स्ट्रक्चर ऑफ स्कल बोनचे आपण या ठिकाणी पाहणार आहोत, कोरोनल सुचर्स. ओके, पॅरायटल बोन अँड फ्रंटल बोन. जे काय कोरोनल सुचर्स आहेत ते कशाला जॉईन करतात, फ्रंटल बोन अँड पॅरायटल बोनला जॉईंट करण्याचं काम करतात. सॅजिटल सुचर्स जे आहेत ते आहेत पॅरायटल बोन आणि पॅरायटल आणि पॅरायटल बोन्स. ओके, याच्यामधला ते जॉईंट आहे सॅजिटल. लॅम्बॉइडल सुचर, पॅरायटल बोन आणि ऑक्सिपिटल बोन. ओके, नंतर स्क्वॅमस सुचर काय आहे, पॅरायटल बोन आणि टेम्पोरल बोन. तर ह्या प्रकारचे तुम्ही हे पण कन्सेप्ट महत्त्वाचं आहे, कोणता सुचर कोणत्या 2 बोनला जॉईन करतो हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. परत एकदा सांगतो, जे का कोरोनल सुचर आहे तो पॅरायटल बोन आणि फ्रंटल बोनला जॉईंट करतो. सॅजिटल सुचर जो आहे तो जे काय पॅरायटल बोन आहेत यांना तो जॉईंट करतो. ओके, त्यानंतर लॅम्बॉइडल, आता हे तुम्ही म्हणताल पॅरायटल कोणते, हे 2 प्रकार 2 टाईप 2 आहेत ना पेअर पॅरायटल बोनचे, त्यांना ते जॉईन करतो. लॅम्बॉइडल सुचर हा पॅरायटल बोन आणि ऑक्सिपिटल बोन आहे, जे की त्यांना जॉईन करतो. पॅरायटल बोन आणि ऑक्सिपिटल बोन यांना तो जॉईन करतो. बघा, पॅरायटल आणि ऑक्सिपिटल बोन आपला हा काय झाला, हा पॅरायटल आणि हा ऑक्सिपिटल हा इथं जॉईन करतो. पॅरायटल आणि ऑक्सिपिटल बोनला जॉईन करणारा कोणता सुचर आहे बघा, पॅरायटल आणि ऑक्सिपिटल बोनला जॉईन करणार लॅम्बॉइडल सुचर आहे, लॅम्बॉइडल सुचर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे सुचर पण लक्षात ठेवा. त्यानंतर जे काय या ठिकाणी महत्त्वाचे जे काय नोट आहे ते पहा. सम असोसिएट बोन मी अगोदरच सांगितलं होतं की जे काय स्कलमध्ये आहे, जसं इयरचे बोन आहेत किंवा मग हायवाईड बोन आहे, ते काय आहे याच्यामध्ये जे काय स्कलमध्ये कन्सिडर केले जात नाहीत. द असोसिएट बोन आर प्रेझेंट इन द स्कल डज नॉट काउंट इन द स्कल बोन. बघा, जे काय असोसिएट बोन आहेत, जसं मी एअरची बोन आहेत 6 आणि ते हायवाईड बोन 7, असे 7 बोन हे क्रॅनियम किंवा स्कलमध्ये काउंट केले जात नाहीत. इयर ऑसिकल असतील किंवा ऑडिटरी ऑसिकल ते बोन या ठिकाणी काउंट केले जात नाहीत. तर इयरमध्ये किती प्रकारचे बोन आहेत तुम्ही पहा, 3 टाईपचे बोन आहेत याच्या इयरमध्ये. इयर ऑसिकल त्याला मेलियस म्हणायचं, त्याला हॅमर पण म्हणा, इनकस अनव्हील पण म्हणायचं, त्याला स्टेपसला स्टिरअप म्हणायचं. हा स्टेपस
मानवी शरीरातील सगळ्यात लहान बोन आहे बघा, स्मॉलेस्ट बोन ऑफ द बॉडी. कुठं आहे तो? इयरमध्ये. त्याला स्टेपस पण म्हणा किंवा स्टिरअप पण म्हणतात. स्टिरअप काही पुस्तकामध्ये दिलेलं नाही, मग विद्यार्थी कन्फ्युजन होतात. स्टेपसला स्टिरअप, कधी कधी स्टिरअप दिलेला आहे. आता बघा मॅलसला हॅमर म्हटलेलं आहे, काही काही ठिकाणी त्याला हॅमर म्हणतात, इनकसला अनविल म्हणतात आणि स्टेपसला स्टिरअप म्हणतात. हा स्टेपस जे काय मानवी कान आहे, इयर आहे त्याच्यामधला आणि मानवी शरीरामधला सगळ्यात लहान बोन हा स्टिरअप किंवा स्टेपस आहे. ओके, हे पण लक्षात घ्या. आणि सगळ्यात जे काय मोठं बोन आहे आपलं त्या मांडीमध्ये असतं, थायमध्ये असतं. आपण ते पुढं पाहणार आहोत कोणतं बोन आहे ते. ओके, त्यानंतर हायवाइड बोन आहे. हायवाइड बोन इट इज अ स्मॉल बोन प्रेझेंट ॲट द जॉईंट एंड ऑफ द टंग. जे काय हाईड बोन आहे जे की टंगच्या जॉईंट एंडला अटॅच असतं आणि ते काय करतं, जॉईनिंग सरफेस प्रोव्हाइड करतं टंगला. ओके, तर हे बोन क्रॅनियममध्ये कन्सिडर केले जात नाहीत. इयरचे 6 आणि हावाईड बोन जे का हाईड बोन आहे, हायवाईड. ओके, प्रोनाऊन्सिएशन तुम्ही तुमच्या परीने करा, तुम्हाला योग्य वाटतं ते, परंतु स्पेलिंग व्यवस्थित लिहा. हे 7 बोन क्रॅनियममध्ये काउंट केले जात नाहीत. ओके, ते आपल्या स्कलमध्येच आपल्या डोक्यामध्येच आहेत, परंतु ते क्रॅनियममध्ये काउंट केले जात नाहीत. स्कॅमस पॅरायटल फॅन. आता काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. शेप पहा, जे काय स्कॅमस पार्ट आहे स्कलमधला त्याला फॅन शेप आहे. त्याचा शेप काय? फॅन आहे, फॅनसारखा आहे. त्याचबरोबर फेनॉइडल बोनचा शेप काय? बॅट शेप्ड आहे. आता बॅट म्हणजे काय? वटवाघूळ. या ठिकाणी बॅट म्हणजे हे नाही आहे खेळायची बॅट क्रिकेटमधले. ओके, त्यानंतर झॅगमॉटिक बोन ऑल्सो काढायचं चिक बोन. लक्षात घ्या, चिक बोन यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. चिक बोन कोणता आहे? तो जो झायगोमॅटिक बोन आहे. चिक बोनला काय म्हणायचं आहे? झायगोमॅटिक बोन आहे. मॅक्झिला काय म्हणायचं? अप्पर जॉ. आणि मॅन्डिबलला काय म्हणायचं? लोअर जॉ. मॅक्झिला काय आहे आपला? हा अप्पर जॉ आहे आणि मॅन्डिबल हा लोअर जॉ आहे. ओके, जे काय लॅक्रिमल बोन आहे ते काय करतं आहे? त्याच्यामध्ये लॅक्रिमल सॅक आहेत किंवा लॅक्रिमल ग्लँड आहेत, ज्यामधून आपले अश्रू किंवा मग लॅक्रिमल सिक्रेशन हे काय होतात, किंवा लॅक्रिमल फ्लुइड किंवा त्याला टियर पण म्हणतात, हे सिक्रेट केले जातात. कोणाकोण? लॅक्रिमल सॅक किंवा लॅक्रिमल ग्लँड. ते कुठं प्रेझेंट असतात? लॅक्रिमल बोनमध्ये प्रेझेंट असतात. ओके, हायवाइड बोन हॉर्स शू शेप्ड बोन आहे. जे काय हायवाइड बोन आहे जे की आपल्या जिभेला अटॅच असलेलं बोन आहे, त्याचा हॉर्स शू शेप्ड, घोड्याच्या जी काय नाल आहे त्याच्या सारखा शेपसारखा आहे. त्याचबरोबर ऑल बोन ऑफ द फोरहेड रिमेन जॉईंट स्ट्रॉंगली बाय सुचर. टोटल नंबर ऑफ बोन ऑफ हेड किती आहेत? 29 आहेत. हेडमध्ये किती आहेत? 29 आहेत. आता तुम्ही बघा हेडमध्ये किती आहे. स्कलमध्ये मी किती सांगितलं? स्कलमध्ये आहेत 22. स्कलमध्ये कसे आहेत? 22. 8 आणि 14 22. ओके, परंतु हेडमध्ये किती आहेत? आता 22 29 कसं म्हणलं? हेडमध्ये 29 आहेत. ते कसे? त्याच्यामध्ये ते 7 टाका इयरचे आणि ते हाईड बोनचे, म्हणजे किती होतील? 29 बोन होतील. स्कलमध्ये म्हटलं की 22 आणि हेडमध्ये म्हटलं की 29 बोन आहेत, हे लक्षात ठेवा. पूर्ण हेडमध्ये जर किती आहेत तर ते 29 आहेत. स्कलमध्ये म्हटलं तर ते किती आहेत? 22 आहेत. पहा या ठिकाणी फोरहेडमध्ये 8 आहेत. फेशियल काय? 14. ते याची काय झाली? स्कल झाली. याच्यापासून काय स्कल बनली. हे काय आहेत? इयरचे बोन आहेत. आणि हाईड बोन काय? टंगमधलं बोन आहे. हे काय आहेत? ह्या स्कलमध्ये काउंट केले जात नाहीत, परंतु या सगळ्यांच्या मिळून काय होतं? हेड होतं. हेड काउंट केलं जातं. त्याची संख्या 29. अशा प्रकारे हे बोन तुम्ही लक्षात ठेवा. स्कलमध्ये 22 बोन आहेत आणि हेडमध्ये टोटल 29 बोन आहेत. ओके, तर हेडमध्ये स्कलमध्ये कोणते? ते 7 बोन टाकायचे. इयरचे 6 आणि हायवाइड बोन म्हणजे टंगचं बोन 1, असे 7 बोन टाकायचे, म्हणजे हेडचे बोन या ठिकाणी संख्या 29 होईल. त्यानंतर नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण पाहूयात व्हर्टिब्रल कॉलम. त्यालाच आपण स्पायनल कॉर्ड पण म्हणूयात किंवा बॅकबोन. लक्षात घ्या, व्हर्टिब्रल कॉलमलाच स्पायनल कॉर्ड किंवा बॅकबोन म्हणतात. यावर पण बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की जे काय व्हर्टिब्रल कॉलम आहे. आता या व्हर्टिब्रल कॉलममध्ये जे काय व्हर्टिब्री आहेत त्याला आपण म्हणूयात की स्पायनल कॉर्डमध्ये जे काय व्हर्टिब्री आहेत, इट इज स्पाइन इज द फॉर्म बाय पॅडलॉक शेप्ड बोन. लक्षात घ्या, स्पायनल कॉर्डमधले बोन कसे आहेत? पॅडलॉक शेप्ड बोन प्लेस्ड
स्ट्रेट वन अबाव द अदर, एकावर एक असे ते प्लेस झालेले आहेत। लक्षात घ्या जे काय स्पायनल कॉर्डचे जे बोन काय आहेत पॅडलॉक शेप्ड आहेत। ओके, त्याचबरोबर व्हर्टिब्रल कॉलम ऑल्सो कॉल्ड एज स्पाइन ऑर स्पायनल कॉलम। व्हर्टिब्रल कॉलमलाच काय म्हणायचं स्पाइन किंवा स्पायनल कॉलम। याच्यामध्ये 26 इरेग्युलर सिरियली अरेंज्ड बोन आहेत कॉल्ड ॲज अ व्हर्टिब्री अँड इट डॉर्सली प्लेस्ड। ओके, इन द फिटस आणि इन्फंट द व्हर्टिब्रल कॉलम कंसिस्ट ऑफ 33 सेपरेट बोन। जे काय फिटस असतील किंवा इन्फंट असतील त्यांच्यामध्ये सुरुवातीला 33 बोन आहेत। आता या ठिकाणी बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेले गेलेले आहेत किंवा कन्फ्युजन होतं। जर 33 अंक असेल तर ओके करा, 33 नसेल 26 असेल तर ओके करा त्याला। ओके, आता बघा सुरुवातीला 33 असतात, जसजशी जे का लहान बाळ आहे किंवा इन्फंट आहे त्याच्यामध्ये 33 काय आहेत व्हर्टिब्रल कॉलमची संख्या असते, परंतु जसजशी बाळाची वाढ होते तेव्हा काही जे काही बोन आहेत ते काय होतात फ्यूज होतात, युनाईट होतात आणि त्याच्यापासून मग नंतर किती हे होतात 26 काय होतात आपण काय म्हणतो व्हर्टिब्रल कॉलम म्हणतात। ओके, तर सुरुवातीला 33 असतात। ओके, इन द अडल्ट एज 9 ऑफ दीज इव्हेंच्युअली फ्यूज टू फॉर्म 2 कंपोजिट। त्याच्यामधले 9 काय होतात फ्यूज होतात आणि 2 कंपोजिट बोन फॉर्म करतात। ओके, द सॅक्रम अँड कॉकेक्स, त्याच्यापासून काय बनतं सॅक्रम अँड कॉकेक्स अँड रिमेनिंग 25 बोन परसिस्ट ॲट इंडिव्हिज्युअल व्हर्टिब्री। आता जे काय त्याच्यापासून 9 बोनपासून काय होतात 2 कंपोजिट हे फॉर्म होतात, काय बोन फॉर्म होतात, त्याच्यामध्ये सॅक्रम आणि कॉकेक्स तयार होतं आणि जे काय 25 रिमेनिंग बोन आहेत ते तशाला तसे राहतात। म्हणून जे काय व्हर्टिब्री आहे ते किती आहेत 26 आहेत अडल्टमध्ये। ओके, अडल्टमध्ये व्हर्टिब्रल कॉलमची संख्या किती आहे 26 आहे। ऑल व्हर्टिब्रे हॅव अ कॉमन पॅटर्न, सगळ्याच व्हर्टिब्रीचा शेप असेल किंवा मग त्याचे जे काय कॅरेक्टरिस्टिक असेल कॉमन आहेत, सारखे आहेत। ओके, इच व्हर्टिब्री कंसिस्ट ऑफ अ बॉडी ऑर सेंट्रम अँटेरियरली, प्रत्येक व्हर्टिब्रल कॉलमला बॉडी आहे किंवा मग त्याला सेंट्रम म्हणूयात। ओके, त्याचबरोबर टुगेदर द बॉडी अँड व्हर्टिब्री आर्च इन्क्लोज अन ओपनिंग कॉल्ड व्हर्टिब्रल फोरामेनॉन। ओके, व्हर्टिब्रल फोरामेन। आता बघा व्हर्टिब्रल फोरामेन कशाने बनला बॉडी अँड इच टुगेदर द बॉडी अँड व्हर्टिब्री इन्क्लूज अन ओपनिंग कॉल्ड व्हर्टिब्री फोरामेनॉन। Successive vertebrae foramen of the articulate vertebrae from the long vertebrae canal through which the spinal cord passes. ओके, तर याचे जे काय व्हर्टिब्रल कॅनॉल आहे त्याच्यामधून काय होतो स्पायनल कॉर्ड काय होतो पास होतो किंवा तो जातो त्याच्यामधून। ओके, तर व्हर्टिब्रल कॉलम डिफरंशिएटेड इनटू, जे काय व्हर्टिब्रल कॉलमचे जे काय विविध प्रकार आहेत त्याच्यामध्ये त्याचे टाईप आहेत। त्याच्यामध्ये सर्विकल व्हर्टिब्री आहेत 7 आहेत त्याचे नंबर, त्याचबरोबर थॉरॅसिक 12 आहे आपण या ठिकाणी जर पाहिलं 12, त्यानंतर लुंबार 5 आहेत। ओके, त्यानंतर सॅक्रल 1 आहे फ्यूज्ड आहे आणि कॉडल 1 आहे फ्यूज्ड आहे, तो 4 यानं फ्यूज झालेला आहे बघा, हा 4 यानं फ्यूज आहे हा, आणि हा 1 फ्यूज कशाने 5 व्हर्टिब्राचा फ्यूज्ड आहे सॅक्रल। ओके, तर कॉकीजेल कितीनं फ्यूज आहे 5 व्हर्टिब्रल कॉलमचा काउडल कॉकीजेल बनलेला आहे आणि सॅक्रल कितीचा बनलेला आहे 5चा बनलेला आहे, म्हणजे किती झाले ते या ठिकाणी 26 अडल्टमध्ये काय आहेत व्हर्टिब्रल कॉलम आहे। जर याच्यामध्ये जर पाहिलं आपण फिटसमध्ये किंवा आपण त्याला काय म्हणतो इन्फंटमध्ये तर ते किती आहेत सॅक्रलमध्ये 5 सेपरेट असतात आणि कॉकीलचे 4 सेपरेट असतात, परंतु अडल्टमध्ये किती आहेत ते 1-1 होतात, म्हणजे 7, 12, 7 आणि 12 किती झाली 19, 24, 24 आणि 2 26 अशा प्रकारे या ठिकाणी जे काय व्हर्टिब्रल कॉलमची संख्या 26 आहे अडल्टमध्ये। ओके, फंक्शन ऑफ व्हर्टिब्रल कॉलम जर पाहायचं झालं तर या ठिकाणी होल्ड हेड जे काय हेड आहे आपलं ते कशाच्या आधारे या ठिकाणी हे झालेले होल्ड झालेले आहे, तर व्हर्टिब्रल कॉलम त्याला काय करतो धरून ठेवण्याचं काम करतो मान। ओके, त्याचबरोबर बेस टू द नेक अँड बॉडी, त्याचबरोबर व्हर्टिब्रल कॉलम जे काय नेक असेल किंवा आपल्या बॉडी आहे त्याचा बेस म्हणून काम करतो, म्हणजे बॉडी व्हर्टिब्रल कॉलमवर काय डिपेंड आहे। ओके, त्याचबरोबर हेल्प इन स्टँडिंग अँड वॉकिंग, जी काय आपली
आपण उभं राहतो किंवा वॉकिंग करतो, चालतो, हे सर्व व्हर्टिब्रल कॉलममुळे होतं. व्हर्टिब्रल कॉलममध्ये जर थोडा गॅप आला किंवा मग व्हर्टिब्रे डिस्प्लेस झाले तर आपल्याला पेन होतो किंवा आपण चालू शकत नाहीत किंवा आपण हालचाल करू शकत नाही आहे. तर हे सगळं कशामुळे होतं? व्हर्टिब्रल कॉलममुळे होतं. हा पण त्याचा व्हर्टिब्रल कॉलमचं काय फंक्शन आहे. त्याचबरोबर प्रोव्हाइड फ्लेक्झिबिलिटी टू नेक अँड बॉडी मूवमेंट अँड बॉडी एनी डायरेक्शन. ओके, जे काय फ्लेक्झिबिलिटी येते आपल्या बॉडीला ते व्हर्टिब्रल कॉलममुळे येते आणि जे काय मान असेल आपली किंवा बॉडी असेल आपण मूवमेंट करू शकतो. ओके, त्याचबरोबर द स्पायनल प्रोटेक्ट द स्पायनल कॉर्ड दॅट ओरिजिनेट फ्रॉम द ब्रेन. जे काय स्पाईन आहेत किंवा व्हर्टिब्री आहेत ते आपल्या जे काय स्पायनल कॉर्ड आहे जे की ब्रेनला जातो त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम हे काय करतात? व्हर्टिब्रल कॉलम किंवा स्पाईन करतात. व्हर्टिब्रल कॉलम प्रोटेक्ट द स्पायनल कॉर्ड, सपोर्ट द हेड अँड सर्व ॲज द पॉईंट ऑफ अटॅचमेंट फॉर द रिब्स मस्क्युलेचर अँड जे काय रिब असतील किंवा मग जे काय बॅकचे जे काय बोन असतील यांना पॉईंट ऑफ अटॅचमेंट जे काय मसल आहेत ते अटॅचमेंट होण्यासाठी मदत करतात. म्हणजे जे काय व्हर्टिब्रल कॉलम आहे त्याच्यामध्ये जे काय रिब असतील किंवा मग जे काय इतर मसल आहेत ते काय होतात त्याला अटॅच होतात आणि त्यामुळे काय होतं बॉडीचं काय होतं मेकअप होतं. अशा प्रकारे व्हर्टिब्रल कॉलमचं या ठिकाणी फंक्शन आहे. त्याचबरोबर जे काय व्हर्टिब्रल कॉलम आहे ते स्कल टू पेल्विसपर्यंत काय झालेलं आहे? एक्सटेंड झालेला आहे. व्हेर इट इज ट्रान्झिट द वेट ऑफ द ट्रंक टू द लोअर लिम्ब. ओके, तर त्याचबरोबर जे काही लोअर लिम्बपर्यंत आपल्या बॉडीचं वेट घेऊन जाण्याचं काम हा काय करतो? व्हर्टिब्रल कॉलम करतो. या ठिकाणी नोट म्हणून आपण या ठिकाणी पाहू शकतो सर्विकल जो काय व्हर्टिब्री आहे सगळ्यात लहान व्हर्टिब्री आहे, तुम्ही लक्षात ठेवा. शरीरामधील सगळ्यात लहान व्हर्टिब्री कोणता आहे? स्मॉलेस्ट व्हर्टिब्री कोणता आहे? तो सर्विकल व्हर्टिब्री आहे. ॲटलास व्हर्टिब्री आहे फर्स्ट सर्विकल व्हर्टिब्री आहे. ओके, तो स्कलला होल्ड करून ठेवण्याचं काम करतो. म्हणजे स्कलच्या अटॅच असणारा व्हर्टिब्री कोणता आहे? ॲटलास आहे आणि तो फर्स्ट सर्विकल व्हर्टिब्री आहे. त्याचबरोबर ॲक्सिस सेकंड सर्विकल व्हर्टिब्री आहे. जे काय ॲटलास आहे हा सेकंड सर्विकल व्हर्टिब्री आहे. ॲक्सिस सेकंड आहे, ॲटलास फर्स्ट आहे, सर्विकल हा स्मॉलेस्ट व्हर्टिब्री आहे. अशा प्रकारे आपण जे काय रिमेनिंग जे काय स्केलेटल सिस्टीममधला पार्ट आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. आपणास विनंती की आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या चॅनलचे जे काय मेंबरशिप आहेत या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. जे काय सबस्क्राईब बटन आहे त्याच्या शेजारी जॉईन बटन आहे, त्या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही अत्यंत कमी फीसमध्ये आपली मेंबरशिप जॉईन करू शकता. या मेंबरशिपमध्ये जे काय महत्त्वाचे टॉपिक आहेत, लेक्चर आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जे विद्यार्थी मेंबरशिप जॉईन करतील त्यांनाच हे लेक्चर दिसतील, इतरांना दिसणार नाहीत. ते या ठिकाणी थांबूयात. आपल्याला काय प्रश्न असतील, अडचणी असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता 96 73 89 62 37 किंवा आपल्याला कोणत्या विषयावर लेक्चर पाहिजे आहे ते पण या ठिकाणी तुम्ही सांगू शकता. कोणतीही अडचण अभ्यासाच्या बाबतीत कोणतीही अडचण असू द्या तुम्ही मला या ठिकाणी कॉल करा, व्हॉट्सअप करा. आपण त्याचा प्रश्न सॉल्व करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूयात. त्या ठिकाणी आपण थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.